नमस्कार, आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे। वीज तंत्री संजयराव अंभोरेंच्या अफरातफरी व शासनाची लूट केव्हा थांबणार? सविस्तर वृत्त। महाराष्ट्रभर गाजत असलेल्या करोडो रुपयांच्या भ्रष्टाचार व जिल्हा रुग्णालयातील वीज तंत्री संजयराव अंभोरे यांची शैक्षणिक पात्र नसताना अनेक वर्षापासून वैद्यकीय विभागाचा कारभार चालवत आहे। त्यासाठी वाटेल त्या तिकडंबजा करणे, आपल्या सहकार्यांचा मानसिक छळ करणे, आपल्या सहकार्याबाबत वरिष्ठाकडे खोटी तक्रारी करणे किंवा प्रसंगी पोलीस कारवाईच्या धमक्या देणे अशी कृष्णकृत्ये करीत आहे। शोकांतिका ही आहे की संजयराव अंभोरे यांच्या कृष्णकृत्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते। या संदर्भात तक्रारकर्ते तत्कालीन वैद्यकीय अधिकारी विशाल वाघ यांनी वारंवार जिल्हा शल्यचिकित्सकाकडे या संदर्भात माहिती यापूर्वी वारंवार दिलेली आहे। तरी जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण हे संजयराव अंभोरे यांच्या या नियमबाह्य कामकाजाकडे दुर्लक्ष का करतात हे अजूनही न उघडल्याने जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय कार्यालयाचा कारभार सांभाळण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राची शैक्षणिक पात्रता लागते। त्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही शैक्षणिक पात्रतेचा व्यक्ती वैद्यकीय अधिकारी म्हणून कामच करू शकत नाही। असे असतानाही वीज तंत्री म्हणून काम करणाऱ्या एस.एल. अंभोरे यांच्याकडे वैद्यकीय विभागाचा कार्यभार काही महिन्यापूर्वी अनधिकृतरित्या देण्यात आला होता। परंतु यावरून हल्लाखोल उडाल्यावर मग अंभोरे यांच्याकडून हा पदभार काढून घेण्यात आला। परंतु भ्रष्टाचाराला चटावलेले अंभोरे या पदासाठी सातत्याने आटापिटा करीत राहिले व त्यांनी परत मिळविला अर्थपूर्ण तो कसा दर्शकांना सांगणे नवीन नाही आहे।